नमस्कार सर. नमस्कार, बोला. आज 9 नोव्हेंबर 2025 रोजी तुमच्या हळदच्या प्लॉटमध्ये हो. तर हा हळदचा प्लॉट किती एकराचा आहे? 1 एकर. बरं, तर या हळद प्लॉटसाठी आपण तुम्हाला ग्रीन प्लॅनेटचे जे प्रोडक्ट पुरवले ते वापरण्यासाठी, तर त्याचा तुम्हाला काय काय रिझल्ट भेटला आणि हळदीची कंडिशन वापरण्या अगोदर काय होती आणि आता काय झाली या बाबतीत आपल्याला शेतकऱ्यांना माहिती द्यायची आहे. पहिले काय झालं होतं, 3 वेळेस पूर गेला याच्यावर. बरं 3-4 वेळेस म्हणजे हळदीचे झाकूनच गेली ती पुराखाली. बरं. दुसरी गोष्ट की त्याच्यानंतर मग मी खत वापरले आपल्या प्रोडक्टचे. बरं. तर ते खत कोणते वापरले? भूमी पॉवर, हो, एक मायक्रो रायझर बरं, आणि एक पोटॅश. बरं. असे 3 प्रकारचे खत वापरलेले आहेत. तर ही खतं वापरल्यानंतर तुम्हाला काय बदल झाला हळदीमध्ये? हे खत वापरल्यानंतर या खताचा म्हणजे मला फार जोराचा रिझल्ट आलेला आहे. एकदम चांगल्यात चांगला. आज रोजी फक्त एवढ्याच खतावर मी आहे. आता बाकी पुढचं जे आहे, आता जे पुढे जे काय करायचं ते तुमच्या सल्ल्यानं, साहेबाच्या सल्ल्यानं समजा करू शकतो. बरं. केकान सर, तुमचा परिचय द्या. माझं नाव सारंगधर प्रल्हाद केकान. मोबाईल नंबर आहे 83 90 46 27 43. बरं, या हळदमध्ये सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं 3 वेळेस पूर गेला होता, पूर्ण नदीच्या काठावर हळद आहे. हो, तर त्याच्यानंतर या हळदीला आपण काय काय ट्रीटमेंट दिली, काय काय बदल झाले? आपण याच्यानंतर प्रोम DAP दिले, ते पोटॅश, भूमी पॉवर आणि मायक्रोरायझा त्याचे 2 डोस दिलेले. आणि ड्रीप मध्ये प्रीमियम, नायट्रोकिंग आणि ग्रो याची ड्रिचिंग केलेली आहे. बरं, हे डोस दिल्याच्या अगोदरची कंडिशन आणि आताचं कंडिशन काय फरक आहे? लय बदल आहे याच्यात. कसं? पानाचं रुंदीकरण व्हायले, फुटवे उंची वाढ बी व्हायले. बर. तर आंधळे सर, तुम्ही हे जे ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरलेत, तर हे या गावामध्ये काही शेतकऱ्यांना तुम्ही पुरवलेत, तर त्यांना रिझल्ट कसे आले? त्यांचे चांगले रिझल्ट आहेत. बरं, आपली हळद पाहून जेवढ्याला मी दिलेलं आहे, हो, समजा माझ्या माहितीनुसार, तुमच्या आणि सांगण्यावर आणि माझ्या माहितीनुसार, तर त्यांना जे जेवढ्याला दिलं त्यांना चांगला रिझल्ट आहे. तुम्ही या ग्रीन प्लॅनेटच्या मिशनमध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचे ग्रीन प्लॅनेट परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन.